तब्बल 51,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं समवेत चमचमणारं करंडक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक करंडक. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 आणि आकर्षक करंडक. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 11,000 आणि आकर्षक करंडक. असं पारितोषिकांचं स्वरूप आहे. सलग आज दिवस क्रिकेटचा महाथरार महासंग्राम पण अनुभवणार आहोत 18 ते 22 मार्च. क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा कुंभमेळा आज पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय. फर्स्ट राऊंड फिनिश झालेला आहे आणि आता सेकंड राऊंड मध्ये दोन्हीही विजेते संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आलेले आहेत. विशाल हिवाडे वन ऑफ दी हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. त्याच्या साथीने प्रतीक धर्म मेहर, दोन्हीही स्टार फलंदाज आझाद चारोटी संघाच्या माध्यमातून मुख्य स्मरांगणामध्ये दाखल झालेले आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता दाबोण सीसी संघाच्या माध्यमातून अशोक आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत समालोचन कक्षमधून. पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अग्रमानांकित अग्रवलयांकित अशी स्पर्धा आहे. अग्रेसर उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय शिवसेना चषक. पहिलाच व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंच अक्षय नाईक, ब्रँड ऑफ दांडे यांचा इशारा. व्हाईट बॉलच्या सहाय्याने श्री गणेश होतोय हाऊस संख्येचा आकार आणि उकार या ठिकाणी आलेला आहे. प्रोग्रेस काढला आणि पहिले धाव आझाद चारोटी या संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अशोक षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा आहे. ऑन साइडला विशाल हिवाडेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पलीकडे. आज जबरदस्त षटकार खेचलाय. कौतुक करावे जेवढे, कमी पडेल तेवढे. नाव आहे विशाल हिवाडे. सिक्सर किंग आहे. अगदी ज्या लौकिकासाठी ओळखला जातो लौकिकाप्रमाणे स्टार्ट केलाय. एक चेंडू आणि 7 धावा फलकावर आहेत स्वतःच्या होम ग्राउंडवर. ही विस्फोटक सुरुवात. आता एका चेंडूमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. 2 व्हाईट बॉल आणि एक षटकार आलाय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अशोक यांच्या माध्यमातून. लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. परिवर्तन ही काळाची गरज आहे, ते लक्षात घ्यावे लागेल. अशोक ऍक्युरेसी थोडासा विसरलाय. इनसाइड आउट खेळलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. शिवसेना चषक चौकार. विशाल हिवाडे ऑन फायर. गुड शॉट. काय सुरुवात. एक षटकार, एक चौकार, 2 व्हाईट बॉल, फ्लाइंग स्टार्ट. अत्यंत विध्वंसक, विस्फोटक आणि जोरदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आझाद चारोटी संघाची. 2 चेंडूंमध्ये 12 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. विशाल हिवाडे खूप चांगली बॅटिंग करतात संघाकरिता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून भरपूर दूर खेळलं होतं. चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला तर वाईड ऑफ द ऑफ स्टंप होता आणि या विशाल हिवाडे यांचा स्टान्स प्रॉपर लेग स्टंप वरती होता आणि त्या कारणास्तव चेंडू फळीचा समन्वय झाला नाही. डॉट बॉलची सांगता होत आहे. अशोक या गोलंदाजाला सुटकेचा निश्वास मिळालाय चेंडूच्या माध्यमातून. लाऊड 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 अपील. सुंदर स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाची भूमिका. पंच अभितांडे त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. सुंदर आणि दर्जेदार यष्टीरक्षण आपण पाहिलं. पहिले 2 चेंडू प्रचंड महागडे, त्यानंतर 2 डॉट देखील आलेले आहेत. आवश्यकता आहे गोलंदाजी करत असताना काही निर्धाव चेंडू विकेट्स घ्यावे लागतील अशोक यांना, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. तुम्ही स्वतःला कशा रीतीने बॅक करता, कसं स्वतःचं आत्मबळ वाढवता. क्रिकेटच्या खेळामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व फार मोठं आहे. फुल टॉस आहे. ऑन साइडला चेंडू निघून चाललाय. पैसा सिर्फ बोलता नहीं है, बोलती भी बंद कर देता है.
और जब जब मैदान में विशाल हिवाड़े आता है गेंदबाज का बंदोबस्त हो जाता है. काय बॅटिंग केलंय आतापर्यंत. 2 षटकार 1 चौकार. फलकावरती 18 धावा आहेत. केवळ पहिले षटक सुरू आहे. 5 षटकांच्या ह्या सामन्यामध्ये आपल्या होम ग्राउंड वरती खेळण्याचं बेनिफिट उचललेलं आहे विशाल हिवाडे यांनी. फुलटॉस दिला आणि लॉलीपॉपचा परिपूर्ण स्वीकार केला. प्रश्न विचारला होता गोलंदाजाने, आर यू रेडी? आणि विशाल हिवाडे सांगतोय, येस आय एम ऑलवेज रेडी. हा बैल मुझे मार दर्शवणारा चेंडू होता. षटकार आलाय. सलग क्षेत्ररक्षण जरूर कली रिझन मध्ये. तत्पूर्वी सिंगलचं हे रोटेशन झालेलं आहे. आणि एकेरीच्या सहाय्याने धावफलकाचा विचार जर आपण केला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 19 धावा झालेल्या आहेत. फारच महागडं षटक राहिलं. ज्या षटकामध्ये 2 वाईट चेंडू आले, 2 षटकार आले, 1 चौकार देखील आला. विशाल हिवाडे यांनी आपली गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. जितना बडा नाम उतना बडा काम. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढलेल्या आहेत. स्ट्राईक देखील आपल्याकडे राखून ठेवलंय. आझाद चारोटी संघ एका मजबूत स्थितीमध्ये आहे. अत्यंत दर्जेदार सुरुवात झालेली आहे. चुक स्टार्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. या पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आलेल्या गोलंदाजावर आता जबाबदारी वाटलेली आहे. त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला सावरावं लागेल. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर राहुल यांना पूर्णतः इकॉनॉमिकल राहावं लागेल. जर कमबॅक करायचं असेल दाभोण सीसी संघाला. विशाल हिवाडे रायझिंग बॉल होता. बाउन्सने बीट झाले फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता आहे अतिशय रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्वरूपाची. अत्यंत नेत्रदीपक नेत्रलोचक नयन मनोहरी स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना चषक 2026 तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगते. दाभोण सीसी वर्सेस आझाद चारोटेचा सामना विद्यमान. निर्धाव स्वरूपातील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यात आलेला आहे. राहुलने आपल्या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे. दोन्ही चेंडू डॉट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला रायझिंग होता, त्यानंतर गती थोडीशी खेचून घेतली. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण काळाची गरज. क्रिकेटच्या या खेळामध्ये प्रत्येक चेंडूवरती एक नवीन संघर्ष आणि एक नवीन अपग्रेड वर्जन तुम्हाला अद्ययावत करावं लागतं. ते करून दाखवलंय राहुल या गोलंदाजाने आतापर्यंत. स्लोवर वन आहे परंतु ऑन साइडला खूप चांगलं रीड केलं विशाल हिवाडेच्या बॅट मधून. वेट अँड वॉच करून चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे. काय जबरदस्त षटकार आहे. 6 धावा. पंचवीस धावा. गती परिवर्तन तर केलं होतं. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन होता परंतु विशाल हिवाडेचं कौतुक करावं तेवढं कमीच. खूप चांगल्या पद्धतीने रीड करतोय बॉलरला. बुद्धिमत्तेचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. विकर वन तुम्ही हाताळा, स्लोवर वन हाताळला, मी रेडी आहे, मी तयार आहे. मी सावध साक्षपी दक्ष आणि जागरूक आहे. खूप चांगली बॅटिंग केली विशालांनी. संघ जाऊन पोहोचलेला आहे 26 अंकावर. आणि वन मॅन शो वन मॅन आर्मी सध्या ते खेळतात. प्रत्येक धर्म मेहर यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. ते बॅटला स्विच केलं होतं. परिपूर्ण स्वरूपामध्ये हा निर्धाव चेंडू. सुरुवात जोरदार धमाकेदार. आझाद चारोटे संघ सध्या 26 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राहुल. चांगला बॉल. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर आझाद चारोटे संघ 13च्या सरासरीने 26 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊयात एक छोटासा संगीत कक्षेच्या माध्यमातून श्रवणीय ब्रेक आणि येऊयात मैदानात.
वेलकम बॅक. चांगलं फाउंडेशन बिल्डअप करण्यात आलेलं आहे. विशाल हिवाडे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होत आहे. विकेटच्या शोधामध्ये दाबोन सीसी संघ आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सुसज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयला आपण पाहतोय 13चा करंट रन रेट आहे. जर या करंट रन रेटने खेळले तर जवळपास 65 पर्यंत पोहोचू शकतोय आझाद चारोटे संघ. अक्षय षटकातील पहिला चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर. ग्राउंड शॉट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सिंगल तर येणार. आक्रमकता आणि संयम या दोन्ही गोष्टी बघायला मिळतात विशालच्या माध्यमातून. ज्या सुरुवातीची अपेक्षा केली होती चारोटे संघाने ती सुरुवात तर मिळालंय. आता प्रत्येकला सूर गवसणं गरजेचं आहे. ज्या खेळीसाठी तो ओळखला जातोय आतापर्यंत तरी शांत राहिलाय. विकर बन होता. प्रचंड वेगाने हा चेंडू टाळण्यात आलेला आहे. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. जेव्हा एखाद्या चेंडू मागे प्रचंड वेग असतो तेव्हा पंच देखील प्रचंड शहानिशा जरूर करतात. कारण योग्य गोलंदाजी होणं ते देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून पंचांची भूमिका साकारत असताना तुम्हाला प्रचंड सावध राहावं लागतं की नक्की गोलंदाजाचा अँगल लिगल आहे की मग अनलिगल. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गुणवत्तापूर्ण क्रिकेट समोर आणायचं असेल, चांगले खेळाडू घडवायचे असतील तर प्रत्येक गोष्टीकडे कटाक्ष असणं फार आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. 28 धावा झालेल्या आहेत. धर्म मेहर याची बॅट शांत राहिलेले आहे. ते सिंगल डबलचं व्हॅल्युएशन कॅरी करणं गरजेचं आहे प्रत्येक धर्म मेहरला. कारण विशाल चांगली बॅटिंग करतात. त्यांच्याकडे स्ट्राईक जर राखून ठेवली संघ एका सुस्थितीमध्ये पोहोचू शकतो. येथे पंच दर्शवित असताना घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेलेला चेंडू सिंगल जरूर येणार. कधी कधी पटीच्या गायकाला देखील सूर सापडत नसतो. तशी अवस्था या मॅच मध्ये प्रत्येक धर्ममेहर यांची झालेली आहे. परंतु ज्या रीतीने विशाल खेळतोय त्याच्याकडे जर स्ट्राईक राखून ठेवली संघासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. क्लायमॅटिक कंडिशन तुम्हाला रीड करता आला पाहिजेत. मॅचची स्थिती नक्की काय आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव जरूर फलकामध्ये ऍड केली जात आहे. काय बॉडी लँग्वेज आहे विशाल हिवाडे यांचा फार आवश्यक आहे क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही एक खेळाडू बनत असता त्या वाटचालीमध्ये बॉडी लँग्वेज तुमची सकारात्मक वृत्ती या गोष्टींचं महत्व आणणं साधारण आहे. खूप चांगला वेल जज कॅच आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात होते क्षेत्ररक्षक आणि डीप मिड विकेट पर्यंत जाऊन हा झेल परिपूर्ण केलेला आहे अशोक यांनी. रनिंग झेल परिपूर्ण करत असताना तुम्हाला खूप चांगलं जज करावं लागतं आणि म्हणून अशोकचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेव्हा हा झेल हवेमध्ये होता अशोक डीप मिड विकेट मध्ये होते, परंतु जेव्हा त्यांनी झेल परिपूर्ण केला तेव्हा ते काऊ फेल्स मध्ये गेले होते. पंच काय सांगतात? छान रीतीने हे क्षेत्ररक्षण वेल डन अशोक. ऍब्सोल्युटली वेल जज कॅच. सटका लागलेला आहे. विशालने आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. त्यांची जागा भरून काढण्याकरिता नव्याने फलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर विपुल आलेला आहे. वन ऑफ द मोस्ट अटॅकिंग बॅटर, सिक्सर किंग. जेव्हा आपण चारोटी विभागातील क्रिकेटला पडताळणीच्या स्वरूपामध्ये पाहतो तेव्हा सर्वाधिक षटकार खेचण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानी असलेला विपुल फलंदाजीसाठी आलाय. मॅसिव्ह मल्टी हिटर, शोल्डर स्विंगर, परंतु त्याचं स्वागत एका यॉर्करने स्वॅक्सचे स्वागत केलंय. गोलंदाज अक्षय याने 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. फलकावरती 30 धावा आहेत. या सत्रामध्ये आतापर्यंत विशालची फलंदाजी जर आपण सोडली तर प्रतीकला पूर्णपणे शांत ठेवण्यात आलाय. विपुलची देखील सुरुवात एका डॉट बॉलने झालेली आहे. परंतु विशालने केलेल्या कामगिरीच्या बळावर 3 षटकांच्या समाप्ती अखेर ऍटलिस्ट 10चा करंट रन रेट हा मेंटेन झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा फलकावर. महान क्रिकेटपटू रोहित शर्मांचा जन्मदिवस देखील 30 एप्रिल 1987. महान का? त्याचं एक फार मोठं कारण आहे. आता जो विश्वकरंडक पार पडला त्या विश्वकरंडकामध्ये प्लेइंग 11 मध्ये संजू सॅमसन यांची जागा नव्हती. शेवटी ते मालिकावीर ठरले, त्यांना संघामध्ये जागा मिळाली. परंतु मागील 3 महिन्यांमध्ये शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या 4 खेळाडूंना
5 वेळा चेंज करण्यात आलेला आहे. परंतु रोहित शर्मा महान काय, मागील 15 वर्षांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं स्थान कोणी बदलू शकला नाही. कितीतरी चढ आणि उतार आले, म्हणून ह्या गोष्टी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना महान बनवतात. फटका चांगला आहे, ऑन साइडला चेंडू निघून चाललेला आहे सीमा रेषा पार. एका भयान शांततेनंतर प्रतीक धर्ममेहरच्या बॅट मधून षटकार आलाय. ग्रेट शॉट, 6 धावा. वेलकम बॅक. जे आपली स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ वरती बॅटिंग करणं गरजेचं आहे. व्ही फॅक्टर मध्ये जर आपण इतके चांगले फटके खेचू शकतोय तर स्वीट शीटचा प्रयोग कशाला करावा. प्रतीकने हा विचार करणं गरजेचं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका इथे सिंगलच आलेला आहे. या एकेरीच्या सहाय्याने आतापर्यंत धावांचा विचार जर आपण केला तर सुस्थितीमध्ये पोहोचत असताना आझादचा रोटेश संघ आपल्याला पाहायला मिळतोय 37-37 या अंकावर. इथून एका चांगल्या फिनिशिंग टचची आवश्यकता आहे. जोरदार सुरुवातीनंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये 15 ते 30 ते 40 धावा जर आल्या 60-65 पर्यंत पोहोचू शकतात आणि ती खूप चांगली फायटिंग टोटल उभी राहू शकते. बॉलिंग लाईनअप चांगला आहे आजचा रोटेश संघाचा. अतिरिक्त स्वरूपातील काही धावा फलकामध्ये ऍड ऑन होत असताना सद्यस्थितीमध्ये 38 धावा झालेल्या आहेत. विपुल ऑन स्ट्राईक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हवेचा झोत बघा, त्या हवेच्या झोताने थोडासा प्रभाव टाकला. बॅट स्टील झाली होती वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने, परंतु चेंडू बघा अगदी समोरच्या दिशेने निघून गेला आणि सरते शेवटी विपुल यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. विपुल शांत राहिलेला या मॅच मध्ये. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची चांगली वर्तवणूक आणि तुमचा चांगला खेळ तुम्हाला नावलौकिक मिळवून देऊ शकतो, परंतु क्रिकेटच्या या खेळापेक्षा मोठा कोणीच नाही. विराट कोहलीला जेव्हा प्रश्न विचारण्यात त्याला 85 शतकं परिपूर्ण केल्यानंतर तेव्हा त्याने देखील उत्तर दिलं, आजही मी मैदानामध्ये जेव्हा उतरतो सिंगल डबलसाठी मी देखील संघर्ष करतो. विचार करा, इतक्या महान खेळाडूचं जर हे वक्तव्य असेल, तुम्ही आम्ही काय आहोत. क्रिकेटच्या खेळामध्ये मोठं होण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. सातत्यपूर्ण रीतीने तुम्हाला तुमच्या खेळामध्ये एक चांगली मोबिलिटी प्रस्थापित करावी लागते. प्रत्येक सामन्यामध्ये असं नाही की एका मॅच मध्ये खेळलो म्हणून झालं. तुम्हाला दररोज येऊन प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवर चांगलं प्रदर्शन करावं लागतं. प्रत्येक चेंडूवर एक नवीन कसोटी असते. असा खेळ आहे. इथे सिंगल आराम के साथ बनू शकले असते. 2 फलंदाजांमध्ये जुगलबंदीचा फार मोठा अभाव होता आणि त्या कारणास्तव जर आपण विचार केला धावसंख्या थोडीशी ठप्प झालेला आहे. 38 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. राहुल वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. साईडला सजवलेला फटका. धावांचा वेग थोडासा मंदावलेला आहे. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा आल्या होत्या, परंतु आतापर्यंत 39 धावा झालेल्या आहेत आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे, जे जवळपास मागील 17 चेंडूंमध्ये 20 धावा आलेल्या आहेत. हा फरक, ही तफावत निर्माण केलेला आहे दाबून सीसी संघाने. स्लोवर वन रीड तर केलं, परंतु जो बाउन्स झाला होता नैसर्गिकरित्या चेंडू खूप जास्त उसळी घेतली चेंडूने, छातीचा भेद घेतला आणि त्या कारणास्तव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. हळूवार पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 41 अंकावरती. 41 रन्स कम्प्लिटेड. 4 षटकांचा खेळ. समारोपाकडे वळतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम सुरुवात झाली जवळजवळ 1980च्या दशकामध्ये. अनेक खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं. पालघर जिल्ह्याला जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटचा खूप चांगला इतिहास आहे, परंतु हवी तशी व्यासपीठ सुरुवातीपासून मिळाली नाही. त्या कारणास्तव पालघरचं जे क्रिकेट आहे तितकं प्रकर्षाने आहे. प्रकाश जोतामध्ये जाण्यास थोडासा उशीर झालाय. अदरवाईज आज ज्या रीतीने ISPL सारखी स्पर्धा आपण पाहतो किंवा रायगडचं क्रिकेट ज्या रीतीने आपण पाहतो, तितकंच पालघरचं क्रिकेट देखील मोठं आहे. खूप चांगल्या प्रकारचे रंजक किस्से पालघर क्रिकेटमध्ये देखील सातत्यपूर्ण रीतीने घडलेले आहेत. आज ISPL सारखी स्पर्धा जरूर पुढे आलेले आहे, परंतु इतिहासामध्ये
अनेक खेळाडू ज्यांनी MRI च्या चेंडूने देखील क्रिकेट खेळून काढलं, मोठमोठ्या स्पर्धा उदयास आणल्या, त्या स्पर्धा वर्षानुवर्षे चालू ठेवल्या. म्हणून आज टेनिस बॉल क्रिकेटला सुखीचे दिवस आलेले आहेत. या चांगल्या दिवसांमागे देखील अनेक खेळाडूंचा संघर्ष आहे. 41 धावा आपण पाहतोय, 41 रन. आता क्रिकेट इतकं बदललंय की व्यावसायिक खेळाडूंना, प्रोफेशनल खेळाडूंना घेण्यासाठी अक्षरशः 4 व्हीलर जातात, परंतु सुरुवात कुठून झाली होती ते विसरता कामा नये. मैली पायी चालून क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील पालघरमधूनच बिलॉंग करतायत, त्या महाराष्ट्रातूनच बिलॉंग करतायत. परंतु आता क्रिकेटचं स्वरूप जरूर बदललंय. बोलत आपण मॅचच्या दिशेने, जिथे शेवटच्या षटकाची सुरुवात आहे, जिथे दोन्ही फलंदाजांचा मनकवडा असेल की आझाद चारोटे संघ एका चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने कॉलिंग आणि कोलॅबरेशन बघायला मिळालं. एका बाजूने मिस्टर कुमार त्याच्या साथीने प्रतीक धर्ममेहर, डबलचं रोटेशन झालंय आणि दुहेरीच्या सहाय्याने 43 धावा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आहे. टिक्लर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस 18 मार्च. आजच्याच दिवसामध्ये 18 मार्च 1946 महान क्रिकेटपटू एकनाथ धोंडू सोलकर यांचा जन्मदिवस आहे. भारताचा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक, ज्याने भारतीय क्षेत्ररक्षणाची मुहूर्त पेट रोवली. सुरुवातीच्या काळामध्ये भारतासाठी सर्वाधिक बहारदार क्षेत्ररक्षण करणारा क्रिकेटपटू एकनाथ धोंडू सोलकर यांचा जन्मदिवस 18 मार्च 1946. सद्यस्थितीमध्ये शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ जर वगळला, गोलंदाजी चांगली केलेली आहेत आपण सीसी संघाने, तुलनेने धावा कमी दिल्या. वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपातील एक धाव येणार. स्ट्रार रन आपण पाहतोय. शिवसेना चषक 2026 ग्रामीण क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूसाठी खूप चांगले दिवस हे सध्या आपण जरूर पाहतोय. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर या क्रिकेटच्या, टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये देखील आता पैशाची कमी राहिलेली नाहीये. धावचीची संधी आहे आणि इथून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय फलंदाजाने. मिस्टर कुमार बॅक टू दी पॅव्हिलियन. गो. नव्याने फलंदाज मिस्टर JD इन ऍक्शन. चांगला बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने सुचवलेला हा फटका. एकच धाव येत आहे. राहुलने हाताळलेली 2 षटकं खरोखरच लक्षवेधी. अक्षयला कोण विसरेल, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ठप्प केलं. शेवटच्या षटकामध्ये खूप चांगला फटका. जेडीच्या बॅट मधून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. ऍब्सोल्युटली स्मॅश. ग्रेट शॉट. चौकार आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने आझाद चारोटे संघ 50शी पार पोहोचलाय. 51 धावा फलकावर परिपूर्ण झालेल्या आहेत. लास्ट एव्हर वन डिलिव्हरीज रिमेनिंग, शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. सहजतेने, सुलभतेने धावचीच्या स्वरूपामध्ये जेडी बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या सत्राचा खेळ येथे समाप्ती अखेर होतोय. 51 धावा फलकावर परिपूर्ण करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं. आझाद चारोटे संघाने 52 धावांचं टार्गेट दाभोण सीसी या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि त्यानंतर येऊयात आपण टॉसच्या प्रक्रियेकडे.
धन्यवाद. चला यानंतर होणारी लढत सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच शिवशक्ती कासा विपक्ष चारोटी ब दोन्हीही संघांचे स्टार संघनायक आपण यावर नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच शिवशक्ती कासा वर्सेस चारोटी ब दोन्हीही संघांचे संघनायक आपण यावं टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता 52 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे 5 षटकांमध्ये दाभोण सीसी या संघासमोर 30 चेंडूंमध्ये 52 धावा विजयाकरिता परिपूर्ण कराव्या लागतील. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय शिवशक्ती कासा आणि चारोटी ब कॅप्टन्स आपण या टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता क्रिकेटच्या खेळाची वाढती लोकप्रियता आणि प्रगल्भता यावरती आपण चर्चा करतोय. चला सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने प्रस्थान करावं ही विनंती आहे. चारोटी ब संघाचे संघनायक आलेले आहेत. शिवशक्ती कासा संघनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करावं. आपण टॉसची प्रक्रिया कंप्लीट करूयात. टेनिस बॉल क्रिकेटचं बदलतं स्वरूप ISPL च्या माध्यमातून टेनिस बॉल खेळणाऱ्या खेळाडूंचे पूर्णपणे दिवसच बदलून गेलेला. प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकारला पाहिलं 3 करोड आणि 84 लाखाची पुरस्कार त्याने आपल्या नावावरती केली. अनेक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसमोर त्याने खूप चांगला आदर्श आणि प्रेरणा स्तोत्र निर्माण केलेला. विजय पावलेला आपण पाहिलं 32 लाख आणि 50,000 मोठी बोली त्याच्या नावावरती देखील आपण पाहिले. या आधीच्या अंकामध्ये अभिषेक कुमार दल्लेवर अर्थातच करण अंबाला एका संगमामध्ये जवळपास 80 लाख या अर्निंग त्याने करून दाखवलं ISPL च्या माध्यमातून. यावरून आपण ओळखू शकतोय टेनिस बॉल क्रिकेट कोणत्या दिशेने झेपावू लागलंय. एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धा आहेत. हेमंत धर्ममेहर यांचा जो उद्देश आहे जे प्रयोजन आहे आपल्या पालघरमधील खेळाडू देखील मोठे झाले पाहिजेत पुढे गेले पाहिजेत त्याकरिता अत्यंत दर्जेदार स्वरूपात त्यांनी शिवसेना चषक या व्यासपीठाची उभारणी केलेले. टॉसची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूया. 2 संघांमध्ये मी संयोजन समितीच्या वतीने विनंती करतोय आदरणीय किसनजी धर्ममेहर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे 2 संघांमध्ये. यानंतर होणारी लढत प्रणय किसनजी धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते 2 संघांमध्ये. एका बाजूने आपण पाहू शकतायत शिवशक्ती कासा दुसऱ्या बाजूने चारोटी ब. आदरणीय हरियाभाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चारोटी गावचा आभूषण सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय हेमंतजी धर्ममेहर या स्पर्धेचे संयोजक सरांच्या शुभ हस्ते. चला या कॅमेरामॅन आपण हा सुवर्ण क्षण कैद करूयात लाईव्ह ऍक्शनच्या माध्यमातून. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे. महाराष्ट्राचं हे महावस्त्र आहे माईची उपदार शॉल परिधान करून आदरणीय हरियाबाई यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. हेमंत धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते आपण वळूयात ऑन गोईंग मॅच कडे. पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकला होता. ऑफ स्टंपला टार्गेट करणारा वेगवान चेंडू आपण पाहू शकतात. पुढील स्वागतमर्ती आहेत आदरणीय शिनवार मामा यांना आपण सन्मानित करूयात. वन विभाग परिक्षेत्रामध्ये कार्यरत एक दिग्गज व्यक्तिमत्व शिनवार मामा यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागत शिवसेना चषक 2026 मध्ये. पुढील स्वागतमर्ती आदरणीय
स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय मान अंतःकरणापासून स्वागत आहे स्पर्धेमध्ये. फटका खेळण्यात मागील काही वर्षांमध्ये करत आलेले आहेत. आणखीन एक वाईड यॉर्कचा प्रयत्न आणि काय जबरदस्त एक क्षेत्ररक्षण. आकाश धर्ममेर सिलिमिड ऑफ परिकक्षामध्ये वन हँडेडली चेंडूला पिक करून थ्रो केलं होतं. क्वालिटी फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ 7 धावा स्कोर 24 पर्यंत केलाय. प्रतीक धर्ममेहर यांच्या अकाउंट मध्ये विकेट गिरता हुआ और एक धासू संगीत बजता हुआ. धन्यवाद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. रनिंग झेल होता. परफेक्ट जज केलं आणि आपल्या संघाकरिता उपयुक्त क्षेत्ररक्षणाची अनुभूती प्रदान केली. नव्याने फलंदाज झालेल्या त्याच्या फलंदाजाचा विचार जर आपण केला तर त्यानंतर काउफेज ऑन साईडला दर्जेदार आव देखा ना धाव. मला फक्त पाहिजे माझ्या संघासाठी धाव. षटकार खेचून फलंदाज खाऊन जातोय भाव. षटकार. फुलटॉस खेळ परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती
चेंडू आणि 32 धावा सामन्याचे स्पीकर झालेले आहेत. हिमांशू फ्लोवर आहे. अंडर कंट्रोल आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. SS11 स्टार दाबून वाईड बॉल. आताच पार पडलेल्या चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये हिमांशूचा विचार जर आपण केला तर जास्तीत जास्त स्लोवर बॉल त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य स्पेशालिटी आहे. आणि ह्या मॅच मध्ये आणि त्यातही स्लोवर म्हणजे चेंडू जे तो हाताळतो त्यामध्ये वाईड वर्कचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आणि येथे ते पंच काय सांगतात, नो बॉल. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग आहे. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग आहे. हर्षदीप सिंग यांची 100% आठवण करून देतो हिमांशू. एकाच षटकामध्ये 2 वेळा ओव्हर स्टेप केलेला आहे. निदान रेषेच्या पलीकडे बॉलिंग क्रीजच्या पलीकडे फुट लँडिंग होते आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा फ्री हिट. हिमांशू आता मात्र समोर एक स्टार बॅटर आहे ज्याने या आधीच्या मॅच मध्ये देखील SS11 स्टार संघाकरिता सॉलिड फलंदाजीचं पृथक्करण केलं होतं. राहुल लहांगे आता डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साइडला बॅकअप स्ट्रॉंग ठेवण्यात आलाय. एक काऊ फेस एक वाईडिश लॉंग ऑन सुद्धा विपुलला त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. चांगला चेंडू रिलीज करावा लागेल. आजच्या दिवसामध्ये राहुल चांगल्या फॉर्म मध्ये. जास्त वेळ घेतला जातोय, थोडस स्पीडअप करा. खेळाला नम्र विनंती आहे. फ्री हिट आहे त्या कारणास्तव विशेष फरक पडणार नाहीये. फलंदाजाला सिंगलचं हे रोटेशन सक्सेसफुल होत आहे. आणि एकेरीच्या सहाय्याने सद्यस्थितीमध्ये 27 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. स्लोवर पण हाताळण्यामध्ये महारत तर आहे हिमांशूला, परंतु या षटकामध्ये मोठ्या प्रमाणावरती नो बॉल. आदरणीय मनोहरजी धर्ममेहर यांचं शुभागमन झालेलं आहे. सरांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. या षटकाच्या समाप्ती अखेर मध्ये क्षेत्ररक्षण बहारदार तितकीच असरदार फेकी. आणि त्या स्ट्रॉंग फेकीच्या बळावर मात्र इथून फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश प्राप्त केलं. बघा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या केंद्रस्थानावरती अचूक क्षेत्ररक्षण करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं मिस्टर राजेश यांनी. आणि त्यानंतर सॉलिड फेकीच्या बळावर फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवून दिलाय. आदरणीय मनोहर धर्ममेहर यांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. च्या मुख्य VIP डायसवर ऑन स्क्रीन ओम साई स्पोर्ट्स डुपायनीच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य आपण पाहू शकता. आदरणीय हेमंत धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते आदरणीय मनोहरजी धर्ममेहर यांना यथोचित स्वरूपामध्ये पण सन्मानित करतोय. वेलकम सर, आपण आलात म्हणून या स्पर्धेला निर्विवादपणे एक शोभा आलेल्या या व्यासपीठाची शोभा आपण वृद्धिंगत केलेल्या असे उंचीवरती पोहोचवलेले आहे. त्याबद्दल अंतःकरणापासून आभार. दिनेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. हिमांशू धर्ममेहर षटकातील पुढील बॉल घेऊन ज्या टप्प्याची गवसणी षटकाच्या पहिल्या चेंडूपासून हिमांशू करत होते तो चेंडू एका मोठ्या ब्रेक नंतर त्याने हाताळलेला आहे. प्रॉपर ज्युसी हाफ ऑली डॉट बॉलची सांगता होतं.
हा देखील फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहू शकाल स्वतः जेडी तैनात होते. जयेश धर्ममेहर परफेक्ट झेल कॅरी केलेला आहे. आणखीन एक झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 29 धावा सद्यस्थितीमध्ये प्रोग्रेस कार्ड वरती. यस डिझाईन. तेरा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अॅक्युरेट 23 धावांची आवश्यकता. छान पद्धतीने ऑफसाईड ते ऑफ स्टंप. डॉट बॉलची सांगता हिमांशू धर्ममेहर यांच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीअखेर धावफलक मात्र सध्या ठप्प आहे 29 या अंकावर. 12 चेंडूंचा खेळ अजून देखील शेष. 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय SS 11 स्टार दाबोण या टीम समोर 11.50चा रिक्वायर्ड रन रेट आहे. सामना रफ अँड टफ आहे. 50-50% दोन्ही बाजूंनी चुकलेला आहे, वाकलेला आहे. आणखीन एक दर्जेदार लढत याआधी अशा स्वरूपाचा एक सामना आपण पाहिला होता. एका बाजूने शिवशक्ती कासा टीम, दुसऱ्या बाजूने नानिवली. असे 2 संघ खूप चांगल्या रीतीने खेळले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना केला होता आणि काय प्रदर्शन राहिलं होतं. आपल्या संघाकरिता सर्वसमर्पणाची भूमिका सुनील मोरे यांनी अदा केली आणि सरतेशेवटी गेम चेंजर ठरलंय. आणखीन एक उत्कंठावर्धक लढत जी समोर येते. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता. आपण टीम समोर. चला स्पीडअप करा. खूप जास्त वेळ घेण्यात आला या मॅच करिता. पण आपण ताकीद द्या खेळाडूंना. या सत्रासाठी अतिरिक्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे. थोडस स्पीडअप करा खेळाला. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर आकाश धर्ममेहर यांना आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आहेत. रनअप जरी शॉर्ट असला तरी देखील क्विकर वन हाताळण्यामध्ये माहिर आहेत. सारोटे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये खूप सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती आपल्या संघाकरिता. आकाश धर्ममेहर यांनी प्रचंड इकॉनॉमिकल ठरले होते. 12 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च करून 4 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला होता सारोटे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये. इतिहास साक्षीदार आहे. आणि आज आझाद सारोटे मैदानाच्या चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानांवरती आपला इतिहास मात्र त्यांनी कोरून ठेवलाय सुवर्ण अक्षरांनी. अशा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आकाश धर्ममेहर ज्यांनी सुरुवात केलेली आहे डबलच्या या रोटेशन. लोअर फुल टॉस यश टीप मध्ये तैनात. तो जोपर्यंत चेंडूला उचलणार आणि फेकणार. नजर हटी, दुर्घटना घटी. थोडेसे विचलित झाले यश आणि त्याचा फायदा उचलल्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा 2 धावा पडून परिपूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या अंकावर. 19 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतं SS 11 स्टार दाबोण संघ सध्या खूप चांगली बॅटिंग करतोय. खास करून राहुलचा उल्लेख करावा लागेल. क्विकर वन आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की रनअप जरी शॉर्ट असेल. हाय व्होल्टेज मॅच. व्हाईट यॉर्क फलंदाजाच्या स्टान्सला काही रीड करतायत आकाश. परंतु क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ या षटकामध्ये तरी मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा पळून कंप्लीट केलेल्या आहेत फलंदाजांनी आणि या दुहेरीच्या सहाय्याने सध्या संघ जाऊन पोहोचतोय फलंदाजी करत असताना 35 या अंकावर. SS 11 स्टार दाबोण. व्हॉट अ मॅच. अजूनही 17 धावा करायच्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. जेव्हा एखाद्या गोलंदाजाकडे गती भन्नाट असते. आपण प्रीतम बारे यांना पाहतो. त्यांचा देखील रनअप शॉर्ट परंतु गती जबरदस्त आहे. हरीश सखाराम परदेशी बरोबर पालघर जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक असे गोलंदाज आहे ज्यांचा रनअप खूप शॉर्ट आहे. परंतु गतीच्या बाबतीमध्ये इतर गोलंदाजांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहेत.
राजेश यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. आकाश धर्ममेर यांनी अतिशय निर्णायक असं षटक हाताळलेला आहे. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. धावसंख्येचा ग्राफ जाऊन पोहोचलेला आहे 36 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता दाबोन टीम समोर. 6 बॉल रिमेनिंग, 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. येस डिझायर. धन्यवाद. 6 चेंडू शिल्लक, 16 धावांची आवश्यकता अजूनही समोर आपल्याला पाहायला मिळतं. SS11 स्टार दाभोण संघ कशा रीतीने खेळणार. आता बरीच काही दारोमदार राहुल लहांगे या फलंदाजावर. भरपूर क्षमता आहे राहुलकडे. मोठे फटके निर्विवादपणे खेचू शकतोय. तो समोर प्रत्येक अत्यंत भरवशाचा गोलंदाज. कारण 5 षटकाच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर 4 गोलंदाज अनिवार्य आहेत. एकच असा गोलंदाज असतो जो 2 षटके हाताळू शकतो. आणि आझाद चारोटी संघाचा 100% विश्वाच्या गोलंदाजावरती आहे, ज्याच्याकडे 2 षटके सोपवण्यात आलेले आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक शेवटचे षटक घेऊन प्रतीक धर्ममेहर विश्वासात सार्थ खेळ साकारावा लागेल. फुल टॉस दिलाय, परंतु टीप मध्ये हिमांशु धर्ममेहर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. फलंदाज महत्वाचा मोहरा शार्क मासा जाळ्यामध्ये पिनलेला आहे. राहुल लहांगे बॅक टू द पॅव्हिलियन. गोवा. वेलकम बॅक. 5 चेंडू सोळाच्या आवश्यकता. फलंदाजाकडे आज हिरो पडण्याची संधी आहे. साहिल कशा रीतीने खेळणार. सर एक मोठा फटकाला तर गोलंदाजाची हवा देखील टाईट करू शकतोय. लॉफ्ट केलंय ऑन साइडला काउफेच्या दिशेने. पुन्हा एकदा हिमांशु धर्ममेहर 2 चेंडूंवरती 2 झेल परिपूर्ण करतायत. जणू काही कॅच प्रॅक्टिस सुरू आहे की काय असा पास तुम्हाला होऊ शकतोय. तोच गोलंदाज, तोच क्षेत्ररक्षक, तोच परिणाम. 2 चेंडू 2 फलंदाज बाद. आयाराम गयाराम तू चल मैं आया. गोवा. धन्यवाद. 7व्या क्रमांकावरती जयेश आलेले आहेत. आता हॅट्रिक बॉल आहे. प्रतीक धर्ममेहर आज आपल्या नावावरती एक चांगला रेकॉर्ड एस्टॅब्लिश करणार किंवा नाही हे ठरविणारा आज चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी. आझाद चारोटी संघाने माझ्यावर विश्वास का दाखवलेला आहे. संघामध्ये एकापेक्षा एक हरहुन्नरी गोलंदाज असताना 5 पैकी 2 षटके मला हाताळण्याची संधी का दिली जाते त्याचं प्रात्यक्षिकीकरण केलेलं आहे प्रतीक धर्ममेहर यांनी. आता मात्र 3 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस स्वरूपातील बॉल. राजेश प्रचंड वेगाने त्यांच्या साथीने मिस्टर हिमांशु धर्ममेहर. काय फिल्डिंग केले हिमांशूने. जबरदस्त लाजवाब क्षेत्ररक्षण. ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. आज जन्मदिवस देखील एकनाथ धोंडू सोलकर यांचाच आहे. भारतीय संघातील सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षक एकनाथ धोंडू सोलकर यांचा जन्मदिवस 18 मार्च 1946 आणि त्यांची आठवण करून देत आहेत हिमांशु धर्ममेहर. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी या संपूर्ण सत्रामध्ये केलेलं आहे.
ला चेंडू आहे. विजयाचा सुगंध दरवळला गेलाय, कारण आता फक्त औपचारिकता शेष आहे. टाळ्यांचा गजर येतोय. मुख्य डगआउट वरून पाठीराखी खुश आहेत, कारण एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि तब्बल 14 धावांचं अशक्यप्राय आव्हान ते समोर आहे. प्रतीकने डेथ ओव्हर स्पेशालिस्ट ही भूमिका अदा केली आपल्या संघाकरिता, आणि या चेंडूच्या समारोपानंतर आजच्या दिवसातील बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल होण्याकरिता आवश्यक असलेल्या सामन्याकडे प्रस्थान केलेलं आहे. आझाद चारोटी या संघाने कॉंग्रॅच्युलेशन्स, आपल्या होम ग्राउंड वरती चमकदार प्रदर्शन करतायत. अँड हार्ड लक. दाबून टीम खचून जाऊ नका. दोन्ही संघाने हस्तांदोलन करावं, हँडशेक करावेत ही विनम्र विनंती आहे. देऊया डिस्क चॉकीला संधी आणि येऊयात नेक्स्ट मॅच कडे, जिथे एका बाजूने आझाद चारोटी प संघ तर विपक्षामध्ये शिवशक्ती कासा. काय घडेल आणि काय बिघडेल ते आपण ऐकणार आहोत मोहम्मद भाई पटेल यांच्या वाणीमधून. धन्यवाद.